आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जिल्हा परिषद पंचायत समितीत भाजपने डावलले तर आरपीआयचा वेगळा मार्ग। सोमवारपर्यंत अल्टिमेटम। संजय कांबळे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील युतीत तणाव निर्माण झाला असून भाजपने सवता सुभा केल्याचा आरोप करत आरपीआयने थेट वेगळा मार्ग स्वीकारण्याचा इशारा दिला आहे। सोमवारपर्यंत ठोस भूमिका जाहीर न झाल्यास समविचारी पक्षासोबत जाण्याचा अल्टिमेटम आरपीआयने दिलाय। या संदर्भात आज आरपीआय आठवले गटच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे। यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, युवक अध्यक्ष अविनाश वाघमारे तसेच युवक नेते हर्षवर्धन कांबळे उपस्थित होते। पत्रकार परिषदेत बोलताना संजय कांबळे म्हणाले, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार आम्ही लोकसभा, विधानसभा, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रामाणिकपणे युती धर्माचे पालन केले। मात्र मित्रपक्ष भाजपला आमच्या पक्षाचा विचार करायला वेळ नाही। ते पुढे म्हणाले की जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आरपीआयला उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु त्या मागणीकडेही भाजप नेतृत्वाने दुर्लक्ष केले असून जिल्ह्यात आमच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता सवता सुभा केला आहे, असा आरोप त्यांनी केला। निवडणुकीपुरते आमचा झेंडा, कार्यकर्ते आणि मते वापरायची व नंतर आमच्याकडे दुर्लक्ष करायचे ही भाजपची राजनीती आम्ही आता सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा कांबळे यांनी दिला। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपने आमचा विचार न केल्यास विकासात्मक कामे करणाऱ्या आणि आम्हाला सन्मान देणाऱ्या पक्षासोबत युती करून त्यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करू, असेही त्यांनी ठामपणे सांगितले। जत तालुक्यातील प्रत्येक गावात आरपीआयचे शेकडो कार्यकर्ते असून आमच्याशिवाय पंचायत समितीचा सभापती होणार नाही, असा इशाराही कांबळे यांनी दिला। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे म्हणाले, जत नगर परिषद असो व आताच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका भाजपने नेहमीच आम्हाला डावलले आहे। या निवडणुकीत आमच्या पक्षाकडे अनेक पक्षांनी पाठिंब्यासाठी हात पुढे केला असून आमची मते निर्णायक ठरणार आहेत। सोमवारपर्यंत भाजपने आपली भूमिका स्पष्ट न केल्यास आम्ही आमची ताकद दाखवून देऊ। या आक्रमक भूमिकेमुळे जत तालुक्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून आरपीआयचा पुढील निर्णय निवडणूक निकालावर मोठा परिणाम करणारा ठरण्याची शक्यता आहे। आज या ठिकाणी आमचे नेते पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव संजयराव कांबळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र जमलो होतो। त्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले महायुतीत आहेत आणि रिपब्लिकन पक्ष हा महायुतीतला एक घटक पक्ष असल्यामुळे लोकसभा, विधानसभा, नगरपालिका या सगळ्या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्ष हा भाजपच्या घटक पक्षांना निवडून आणण्यासाठी आमच्या परीने प्रयत्न करत असतो, परंतु निवडणूक संपल्यानंतर भाजप हा पक्ष आम्हाला कुठेही सत्तेत मोजत नाही किंवा आम्हाला कुठलीही जागा दिली जात नाही, आम्हाला दुर्लक्षित केले जाते आणि रिपब्लिकन पक्ष हे आपल्याबरोबरचा घटक पक्ष हा एक गृहीत धरून फरफटत नेण्याचे काम चालू आहे। त्यामुळे येणाऱ्या 1-2 दिवसात आमचे संजय कांबळे साहेबांच्या उपस्थितीत आम्ही निर्णय जाहीर करणार आहे। आठवले या पक्षाच्या वतीनं आत्ताच नुकती प्रेस, इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या समोर आम्ही आमचे काय म्हणणं आहे ते आत्ता या ठिकाणी दिलेलं आहे। आपल्याला माहीत आहे की येत्या 7 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आमची रिपब्लिकन पक्षाची युती ही भाजपबरोबर आहे आणि आम्ही घटक पक्ष आहोत। आमचे नेते केंद्रीय मंत्री आठवले साहेब केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी ज्यावेळी आम्हाला आदेश दिला त्यावेळी लोकसभा, विधानसभा निवडणुका आम्ही भाजपबरोबर युती करून लढवलेली आहे। आज जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होऊ घातलेली आहे, परंतु आज अखेर भाजपनं कोणत्याही प्रकारचं म्हणजे आमच्याबरोबर चर्चा न केल्यामुळे आम्ही आज अखेर प्रचारामध्ये सहभागी नाही। तर आता आम्ही असं ठरवलेलं आहे की तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा गेली 36 वर्ष एक मोठा गट आहे। गाव तिथं रिपब्लिकन पक्षाची शाखा आहे, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची फोन यायला लागले की आम्ही कुणाचा प्रचार करायचा।
मग आज आम्ही असं ठरवलं आहे की कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून की आम्ही पर्याय खुले ठेवलेले की आज तालुक्यामध्ये कुठल्याही एका पक्षाला की बहुमत मिळेल असं नाही. आज तालुक्यामध्ये दलित, मागासवर्गीय समाज, बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातल्या त्यात रिपब्लिकन पक्षाचे मतं भरपूर आहे प्रत्येक गावामध्ये. आणि आम्ही ज्याच्या परडीमध्ये मतदान देऊ तोच पक्ष पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला निश्चितपणे निवडून येईल. म्हणून आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना विचारून येत्याल्या 2 दिवसामध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा सोमवारी आम्ही जाहीर करणार आहोत. आज यापूर्वी देखील 1-2 पक्ष आमच्याकडे येऊन गेले की आम्हाला पाठिंबा द्या, परंतु आम्ही अजून देखील निर्णय दिलेला नाही. आज आमची भूमिका आहे की भाजप आणि RPI युती आहे या भारतामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यात. आमची भूमिका हीच आहे की नैसर्गिक पक्ष RPI आणि भाजपलाच पाठिंबा द्यायची ही भूमिका आमची होती. परंतु आज अखेर कुठल्याही नेत्यानं आमच्याशी संपर्क न साधल्यामुळं आम्ही तटस्थ आहोत आणि या तालुक्याचा विकास करण्यासाठी जर आम्हाला इतर पक्ष येऊन विकासात्मक, सकारात्मक जर आमच्याशी चर्चा करत असतील तर निश्चित आम्ही त्यांचा विचार करू. येत्या सोमवारी कोणाला पाठिंबा द्यायचा ते सोमवारी आपल्यासमोर RPI जाहीर करेल. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.